अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। किल्ले पन्हाळा। छत्रपती शंभूराजे दिलेर खानाच्या तावडीतून सुटले ते थेट पन्हाळ्यावरच पोहोचले। लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पन्हाळ्यावर येऊन शंभूराजांची भेट घेतली। राजे कर्नाटकच्या मोहिमेवर असताना शंभूराजांनी घेतलेल्या कास्तकारांच्या साऱ्यात सूट देण्याच्या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी शाबासकी दिली। आपला पुत्र स्वराज्याचे हे राजमंदिर टिकविताना गोरगरीब जनतेला विसरू शकणार नाही याची राजांना खात्रीच झालेली होती। शंभूराजांना आशीर्वाद देऊन प्रजाहितदक्ष वारसदार म्हणून नेमाचे नक्की केले। पुढे औरंगजेबाचे दक्षिणेवर येणाऱ्या आक्रमणाबाबतची चिंताजनक खबरींचीही सागोपांग चर्चा केली। आपल्या उमद्या राजपुत्राचे त्यावरील मत आणि विचार जाणून घेतले। छत्रपती संभाजीराजांवर जबाबदारी सोपवायचे नक्की झाले। संभाजीराजांना महाराजांनी अनेक हितगुज करणाऱ्या गोष्टी सांगितल्या। स्वार्थी मराठा व ब्राह्मण वतनदारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला। राज्य कारभार करताना गरीब जनतेवर श्रद्धा ठेवून त्यांना बळ द्या, त्यांना शिलेदार बनवा, कारण तेच स्वराज्याशी एकनिष्ठ राहतात। सरंजामदार वतनदार ही मंडळी वतनासाठी भुकेलेली असतात। स्वतःच्या खाजगी स्वार्थासाठी ते राज्य बुडवण्यासाठीही मागे पुढे पाहत नाहीत। आपल्या लाडक्या पुत्राला आयुष्यभर पुरेल असे मार्गदर्शन करून राजे रायगडावर परतले। छत्रपती शिवरायांनी या प्रसंगी छत्रपती संभाजीराजांसमोर मांडलेला स्वराज्याचा ताळेबंद अशा प्रकारचा होता। 500 रती हिरे, 200 रती मानके, 1000 तोळे मोती, 9 कोटी रुपये किमतीची चलनी नाणी, त्यात 5 लाख रुपयांचे केवळ सोन्याचे होल, अनगढ सोने 9 खंडी, चांदी 2.5 खंडी, 30,000 एकधारी तेगी, 50,000 दुधारी, 40,000 भाले, 60,000 ढाली, 40,000 धनुष्य आणि 18 लाख बाण, भात कोटीत 17,000 खंडी दास्तान, जिरे 2,000 खंडी, डाळी, कडधान्य, साखर, तांबाखू याचे प्रत्येकी 1 कोटार, आसवाब खाण्यात जालना अहमदाबादची 1 लाख तागे कापड, 4,000 पांढरी व 1,000 बुरानपुरी ठाणे, 3,000 तागे सालिदवार आणि 4,000 तागे पैठणी कापड, गंजीखान्यात 4 हत्ती। ही सर्व यादी आहे राजधानी रायगडावर त्यावेळी असलेल्या वस्तू, पैसे, शस्त्रे, कापड आणि धान्याची। हा सगळा हिसाब किताब दाखवून महाराजांनी छत्रपती संभाजीराजावर 100% विश्वास होता हे सिद्ध केले आणि जाणत्या युवराजाला मोगली आक्रमणाच्या भावी काळात येणाऱ्या वादळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होण्यास सांगितले। त्यामुळे छत्रपती संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले अशी बोंबाबोंब करणाऱ्या महाराजांचे राजकारण कळत नसावे किंवा संभाजीराजांची बदनामी करणे हाच त्यांचा जाणीवपूर्वक हेतू असावा असे वाटते। कारण पुढील सर्व आयुष्यभर छत्रपती संभाजीराजे मोगलाविरुद्ध प्राणपणाने लढले। आयुष्यात कोठेही तह केला नाही की माघार घेतली नाही। छत्रपती संभाजीराजे मोगलांना सामील होणारे असते तर औरंगजेबाच्या झोळीत संपूर्ण राज्य टाकून केव्हाच मोकळी झाली असते। परंतु संभाजीराजांनी आपले प्राण दिले परंतु माघार घेतली नाही। हाच त्यांच्या स्वराज्य निष्ठेचा सर्वात मोठा पुरावा आहे। पुढे 3-4 महिन्यानंतर युवराजांना गुप्त जासुदांकडून रायगडावरून खबर आली, महाराज आजारी आहेत व कारभाऱ्यांनी नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे। गडावर नक्की काय चालले आहे ते कळायला मार्ग नव्हता। आपण तिकडे यावे तर आपल्या बरोबरचे सैन्यही येणार आणि आपली कोणी वाट अडवू पाहिल तर दंगल पेटणार, संघर्ष उभा राहणार, स्वराज्याचे आपणच नुकसान केले असे जग म्हणणार असा विचार करून छत्रपती संभाजीराजांनी पन्हाळ्यावरच थांबायचे ठरवले। परंतु रायगडावरची वरचे व खबर मिळवत संभाजीराजे सावध होते। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचे निधन झाल्याची बातमी घेऊन
महाडचे 2 खास जासूस पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांच्या निधनाचे नक्की कारण मात्र कळत नव्हते. निधनाच्या कारणात एक वाक्यता येत नव्हती, पण खबर मात्र पक्की आणि खरी होती. हिंदवी स्वराज्याचा तेजोनिधी मावळला होता. खरे तर ही बातमी अधिकृतरित्या छत्रपती संभाजीराजांना कळवायला हवी होती, परंतु छत्रपती संभाजीराजे रायगडावर येऊ नयेत असा सर्व कारभाऱ्यांचा डाव होता. शंभूराजांना आपल्या पितेच्या अग्निसंस्कारालाही बोलावले गेले नाही आणि दशक्रियेला सुद्धा नाहीच. ताबडतोब छत्रपती राजाराम महाराजांना मंचकावर बसवून राजा घोषित करण्याचा व सगळा कारभार आपल्या हाती घेण्याचा पक्का डावच अण्णाजी दत्तो व इतर कारभाऱ्याने आखला होता. थोरला जाणता शिवपुत्र जिवंत असतानाही, कारण शंभूराजे गादीवर बसले तर या सर्व लोकांची डाळ शिजणार तर नव्हतीच. उलट यांनी केलेले गैरकारभार आणि बेहिशोबी संपत्ती उघडी पडणार होती. छत्रपती संभाजीराजे गोरगरीब जनतेच्या पाठी उभा राहणारा जाणता युवराज होता. शिवाय त्यांना कारभाराच्या सर्व आतबट्याच्या व्यवहाराची माहिती होती. त्यामुळे स्वराज्याच्या पवित्र मंदिरात चोरून बाजार करणाऱ्या गरिबांना लुटून स्वतःची तुंबडी भरणाऱ्यांना शंभूराजे शिवरायांचे उत्तराधिकारी होऊ नयेत असेच मनापासून वाटत होते. आणि कोणताही जाणता कारभारी अशा प्रामाणिक राजाची अपेक्षा ठेवत नाही जो त्याच्या हाताला लगाम घालेल. म्हणून आणि म्हणूनच बालक राजाराम महाराजांना गादीवर बसवून सगळा कारभार स्वतःच्या ताब्यात घेण्याचा आणि स्वराज्यच बुडवण्याचा कारभाऱ्यांचा प्रयत्न होता. शिवाय महाराणी सोयराबाई साहेबांनाही खोटी भीती दाखवून आपल्या गटात सामील केले गेले होते. खरे तर स्वराज्य हे सामान्य जनतेचे होते आणि सामान्य जनता छत्रपती संभाजीराजावर खूप प्रेम करत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करातील बहुतेक शिपाई छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल अभिमान बाळगणारे व त्यांच्यासाठी जीव देणारे होते. शंभूराजे लहानपणापासूनच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंडत होते. गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सामील होत होते. एखाद्या गावातील लग्नाच्या वरातीत सुद्धा शंभूराजे नाचायचे, त्यांच्यात खेळायचे, बागडायचे. महार, मांग, कोळी अशा सर्व जातीच्या लोकांना त्यांनी आपुलकीची वागणूक दिली होती. छत्रपती संभाजीराजे अशा प्रकारे हलक्या जातीच्या लोकांत मिसळत होते, त्यांच्यासोबत जेवण सुद्धा करत होते. याबाबतही अनेकदा कारभाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. महाराजांच्या अष्टप्रधानात बहुसंख्य हे विशिष्ट वर्णाचे होते व त्यांना वर्ण व्यवस्थेचा खूप दांडगा अभिमान पण राजांना नव्हता. आणि छत्रपती संभाजीराजे त्याच मार्गाने जात होते. जातीपेक्षा माती आणि वर्णापेक्षा इमानाला मानणारे सवंगडीत जोडत होते. आणि त्यामुळेच छत्रपती शंभूराजांना सर्वसामान्य जनतेच्या लष्कराच्या मनात आदराचे स्थान होते. या गोष्टीचीच कारभाऱ्यांना सतत भीती होती आणि म्हणून शंभूराजांना डावलून कारभार स्वतःच्या हातात घेऊन राजाराम साहेबांना नाम मात्र राजे बनवून स्वराज्याचे मालक व्हायचे होते. स्वराज्यात मालकी नव्हे तर मुलकी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेत निर्माण केली होती आणि त्यामुळेच सर्व डाव फसणार होता. आणि पुढे तसेच झाले. रायगडाच्या पायथ्याला हजारोंच्या संख्येने जनता जमा होऊ लागली होती. सर्वांची एकच आणि जोरदार मागणी उचल घेत होती, शंभूराजांनाच सिंहासनावर बसवा. परंतु कारभार याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करीत होते. उलट छत्रपती संभाजीराजांचा काटा कसा काढायचा याचाच विचार चालू होता. आणि मग काय, अष्टप्रधानांच्या मंत्रिमंडळाने तसा आदेशच काढला. शंभूराजांना पन्हाळ्यावरच कैद करायचे अथवा जिवंत मारायचे. तसा आदेशच अण्णाजी दत्तोंनी मोरपंत पेंगळेंना दिला. ते हे विसरले होते वाटते की स्वराज्याचे चिटणीस बाळाजी आवजी हे होते आणि त्यांच्या सहीशिवाय आदेशाची अंमलबजावणी शक्य नव्हती. आणि बाळाजी आवजी यांना छत्रपती संभाजीराजांबद्दल खूपच आपुलकी होती. त्यामुळे काम खूप अवघड होणार होते. अण्णाजी पंतांनी महाराणी सोयराबाई यांचे मार्फत बाळाजी आवजींना धमकीवजा इशाऱ्यातच तसा आदेश देऊन टाकला. पण बाळाजी आवजी तसे आदेश द्यायला, सही करायला अजिबात तयार नव्हते. अगदी जीव गेला तरी 72. पण
छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वासपूर्वक जागरूक हातामध्ये सोपवलेली चिटणीसांची लेखणी स्वराज्याची बेईमानी करण्यास तयार नव्हती. शेवटी महाराणी सोयराबाईंनी विनंती करून पाहिली, पण ते शक्य नव्हते. मी स्वराज्याचे मीठ खाल्ले आहे, धन्याशी बेईमानी करणार नाही, या मतावर बाळाजी आवजी ठाम होते. तुमची भाकरी आमच्या पायापाशी आहे अशी धमकी देऊनही बाळाजींना वळवण्याचा महाराणी सोयराबाईंनी प्रयत्न करून पाहिला. आता मात्र दबाव तंत्र वापरणे भाग होते. शेवटी तुम्हालाच कैद करू व सर्व संपत्ती जप्त करू अशी धमकी देण्यात आली. दहशत आणि लालच हे मार्गच चालत नव्हते. मग मध्य मार्ग काढण्यात आला व बाळाजी आवजींच्या चिरंजीवाच्या हस्ते तसा खलिता लिहिण्याची तडजोड करण्यात आली. पण बाळाजी आवजी मात्र छत्रपती संभाजीराजांचा विश्वासघात करण्यास शेवटपर्यंत तयार झाले नाहीत. इकडे पन्हाळ्यावर छत्रपती संभाजीराजे आपल्या पित्याच्या आठवणीने व्याकुळ होत होते. मन उदासवाने झाले होते, म्हणून सहज दौड करण्यास बाहेर पडले. वाघ दरवाजाच्या दिशेने जाऊन एका शेळेवर खिन्न मनाने नुकतेच बसले होते. तेवढ्यात दूरवरून आडमार्गाने येणाऱ्या दोन व्यक्ती दिसल्या. त्या वर आल्यावर राजाने त्यांना ओळखले. ते जासूस होते व काहीतरी बातमी घेऊन आले होते खास, पण ती शंभूराजांसाठी नव्हती. तेव्हा शंभूराजांनी दटावून त्यांना माहिती विचारली. माहिती किरकोळ आणि नेहमीची असल्याची दोघांनी बतावणी केली, परंतु शंभूराजांच्या नजरेतून त्यांच्या चेहऱ्यावरचे अपराधी भाव सुटले नव्हते. शंभूराजांनी आपली करडी नजर त्यांच्यावर रोखली व कमरेला काय आहे म्हणताच त्या बिचारांना घाम फुटला. संशय अधिकच गडद झाला. राजाने आपल्या सहकाऱ्यांना त्या जासूसांची झडती घ्यायला सांगितली. दोघांकडे दोन खलिते होते. एक किल्लेदार विठ्ठल त्र्यंबकांच्या नावे तर दुसरा हवालदार बहिर्जी नाईक यांच्या नावे. सदर खलित्याचा मजकूर साधारणपणे असा होता. इकडे परिस्थिती फारच चिंतेची आहे. जैसा बंदोबस्त घडेल तैसे कळवत जाऊ. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांना किल्ला उतरवू देऊ नका. महाराजांना कैद करून बहुत सावधपणे राहावे. थोरल्या महाराजांचे इकडील वर्तमान तिकडे फुटू न देणे. यथावकाश पुढचे आदेश येतीलच. राजाने खलित्यावर नजर टाकली व दटावून विचारले, खरे सांगा, कोण कोण आहेत या कटाचे सूत्रधार? अण्णाजी दत्तो की आमच्या मातोश्री महाराणी सोयराबाई? आणि महाराजांची तब्येत कशी आहे ते खरे सांगावे. घाबरलेल्या जासूसांची आता हयगय नव्हती. राजांनी त्यांना ताबडतोब जेरबंद केले. ताबडतोब किल्लेदार व हवालदार यांच्यासह गडावरील सर्व जाणत्यांना बोलवण्यात आले. सर्वांसमोर त्या खलित्याचे वाचन करण्यात आले. शंभूराजे जनतेच्या व लष्करी अधिकाऱ्यांच्या किती विश्वासपात्र असावेत हे यावरून कळते. वस्तुतः ते खलिते संभाजी राजांना गुप्त ठेवता आले असते. विश्वासघाताने राज्यात जिंकता येतात, पण रयतेचे मन मात्र नाही हे संभाजीराजांना माहीत होते. आणि स्वराज्य हे तर रयतेचे मंदिर होते. विश्वास हाच त्याचा पाया होता आणि गोरगरिबांना न्याय ही त्यातील मूर्ती होती. आणि संभाजीराजे या मंदिराचे पुजारी होते. किल्लेदार स्वतः कारभारी गटाला सामील होता, म्हणून त्याच्यावर एवढ्या विश्वासाने आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. परंतु बेत फसला होता आणि गाठ स्वराज्याच्या भावी राजाबरोबर होती. त्यामुळे किल्लेदाराने पुढे बेईमानी करण्याचा विचार सोडलेला होता. छत्रपती संभाजीराजांच्या अखंड सावधानतेचा हा एक नमुना होता. अखंड आयुष्यभर छत्रपती संभाजीराजे अशाच प्रकारे सावध होते. परंतु इतिहास लिहिणारे बकरकार मात्र ते बेसावध असल्यामुळे पकडले गेले. असा जो खोटा अपप्रचार करतात तो त्यांचा हा फसलेला बेत आणि अशी अनेक कट कारस्थाने उघड झाल्यामुळेच छत्रपती संभाजीराजांच्या हाती असलेली 5000ची फौज व पन्हाळ्यावरील फौज घेऊन रायगडाकडे कूच करणे अशक्य नव्हते. आणि लष्कराचाही चांगला पाठिंबा शंभूराजांना होता. पण राजे अविचारी नव्हते. एकतर थोरल्या महाराजांच्या आकस्मिक निधनाचा
डोंगर राजावर कोसळला होता आणि प्रकरण एकदम गंभीर होते. हळुवारपणे, संयमाने आणि चातुर्याने या प्रसंगाला सामोरे जाणे क्रमप्राप्त होते. थोरा मोठ्यांचा सल्ला घेऊनच वाटचाल करणे योग्य ठरणार होते. आपले म्हणावे असे पाठीमागे कोणीतरी हवे होते. पण तरीही आत्मविश्वासपूर्वक त्यांनी पत्र लिहिले आपल्या सावत्र मामाला व स्वराज्याच्या सेनापती हंबीरराव मोहित्यांना. पत्रातील मजकूर सर्वसाधारण असा होता. क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती प्रति राजश्री हंबीरराव मोहिते सर लष्कर तीर्थरूप आबासाहेबांचे महानिर्वाण झाले. आमच्या मस्तकावर आसमानच फुटले. आयशा कालकोपामध्ये एकच गोष्ट चांगली म्हणायची. 3 मासामागे पन्हाळगडी तीर्थरूप आबासाहेबांची दीर्घ भेट घडून आली. त्यांच्या सहवासे सलग 4-5 रोज बहुत मसलती झाल्या. मोगलाविरुद्ध नव्या आघाडीची कामगिरीही त्यांनी सांगितली. तीर्थरूपांचे अवचित जाण्याची जखम खूप दांडगी. आठवाने अजूनही डोळे गळतात. या उपरही श्री कृपे करुणी पुन्हा कंबर कसून खडे राहण्याचा आमचा मनसुबा पक्का आहे. परंतु काही दुष्ट कारभाऱ्यांच्या आणि स्वार्थी मंत्र्याच्या चाली तिरक्या आहेत. दिलामध्ये खोट आहे. बालके राजारामांना गादीवर बसवण्याचा घातकी विचार ते मातोश्री साहेबांच्या डोक्यात भरवतात. स्वार्थापोटी राजघराण्यात बखेडा करू बघतात. मामासाहेब राजारामाप्रमाणे आम्ही आपले सख्खे भाचे नसू, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करत्या शिवाजीचे बाळ आहोत. त्या पापी औरंगजेबाचा एक दिवस काळ ठरू. आज राज्यापुढच्या वाटा निसरड्या आहेत. पल्ला दांडगा गाठायचा मनसुबा आहेच. आयशा बघतास आपलाही हात द्याल तर संकटाचा दर्या सहज पार करू. हातून गलती घडल्यास आवश्यक कान पिळायला आपला अधिकार. औरंगजेब पातशहा खूप माजला आहे. जिजिया कराचे हत्यार आमच्या मस्तकी मारू चाहतो. राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित होते ते चालवावे हेच आम्ही अगत्य जाणून कारभार करीतो. आशीर्वाद असू द्यावे. जाणीजे लेखन अलंकार. या पत्रानंतर छत्रपती संभाजीराजांनी हंबीरराव मोहिते यांना काही दिवसांनीच आणखी एक पत्र लिहिले. त्याचा सर्वसाधारण मजकूर असा होता. क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती प्रति सरनोबत सर लष्कर हंबीरराव मोहिते दंडवत उपरी. मामासाहेब नात्याने आम्हीही आपले भाचे आहोत. भोसले आणि मोहिते घराण्याची सोयरीक तर गेल्या 3 पिढ्यांची आहे. आबासाहेबांनी सेनापती पदाचा मंदिल तुमच्या मस्तकावर काय म्हणून ठेवला? महाराणी सोयराबाई साहेबांचे बंधू म्हणून नव्हे, तर महाराजांना महाप्रतापी प्रतापराव गुजरांची जागा भरून काढायला एका रत्नाची आवश्यकता होती. आता थोरले महाराज गेले. आम्ही सारे पोरके झालो. योग्य तो निर्णय घेणे इतके आपण सुज्ञ आहात. मामासाहेब उपरी अधिक काय लिहावं, अंतर न पडू द्यावे ही प्रार्थना. इकडे कारभारी मंडळी ही सेनापतींना येऊन भिडली होती. कारण स्वराज्याचे सेनापती ज्यांच्या बाजूने त्यांचे पारडे जड जाणार होते आणि हंबीरराव हे तर सोयराबांचे सख्खे भाऊ व ज्यांना छत्रपती करायचे त्या राजारामांचे सख्खे मामा. त्यामुळे त्यांच्याकडून सोयराबांचीच बाजू घेतली जाईल अशी सहज अपेक्षा कारभाऱ्यांना होती. ते बिचारे विसरले असावेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पदेही नातेवाईक म्हणून कोणाला दिली गेलेली नव्हती. ती दिली होती स्वराज्य निष्ठा आणि योग्यता बघूनच. कारभाऱ्यांनी हंबीररावांना नानाविध प्रकारे समजावून पाहिले. सक्का भाचा राजाराम रायगडाचा राजा होणे त्यांच्या फायद्याचे कशा प्रकारे आहे हे समजावून पाहिले. पण हंबीरराव आपल्या मतावर खंबीर होते. स्वराज्याचे वारसदार छत्रपती संभाजी राजेच आहेत आणि ते सर्व प्रकारे स्वराज्याचे राजे होण्याच्या योग्यतेचे आहेत. त्यामुळे त्यांच्या ऐवजी अल्पवयीन राजाराम किंवा इतर कोणालाही गादीवर बसवण्याचा प्रश्नच नाही या ठाम मताचे ते होते. राहिला प्रश्न राजारामांच्या भविष्याचा, त्याचे उत्तर येणारा काळच देईल. आमच्या भाचे साहेबांना राजा बनवण्याचे आपण तकलीफ देण्याची गरज नाही हेही सुनावले.
कारभाऱ्यांना हंबीररावांकडून असली काही अपेक्षा नव्हती आणि बिचाऱ्यांनी रागाच्या भरात सेनापती हंबीररावांनाच कैद करण्याचा हुकूम लष्करी दिवाणास देऊन टाकला. पण कोणीही हंबीररावांना हात लावण्यास धजेना. स्वराज्याच्या इमानी लष्कराची परंपरा नव्हती. असली सैनिकांनीच सेनापतीला कैद करण्याची आणि तीही बेईमानांच्या आदेशाने. मग हंबीररावांनीच आदेश देऊन अण्णाजी दत्तो व मोरोपंतांना अटक केली. रूपाजी आणि आनंदराव या त्यांच्या सहकार्यांनी जबाबदारी पार पाडली. दोघांना कैद करून छत्रपती संभाजी राजांसमोर पन्हाळ्यावर हजर करण्यास फरमावले. बिचारे कारभारी मंडळी येताना मनात लाडू फोडत आली होती, पण आता त्यांच्या हातात बेड्या पडलेल्या होत्या. स्वराज्याच्या राजाशी बेईमानी करणाऱ्यांना अशा प्रकारचा घरचा आहेर देऊन सेनापतींनी पाहुणचाराची जबाबदारी पार पाडली होती आणि आता ते स्वतः पन्हाळ्यावर हजर होणार होते. दुसऱ्याच दिवशी हंबीरराव मोहिते ससैन्य पन्हाळ्यावर हजर झाले. छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या सन्मानार्थ छोटेखानी दरबार भरवला. शंभूराजांना स्वराज्याचा खरा वारसदार मानणारे सर्व लष्करी शिपाई, स्वार, राऊत व जनता मोठ्या संख्येने पन्हाळ्याकडे वेगाने जमा होत होती. रायगडावर कारभारी मंडळींनी भले राजारामांना का होईना राजे बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जनतेच्या मनात एक आणि एकच रायगडचा राजा होता आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्या दरबारात तत्काळ हंबीररावांना सेनापतीपदी पदाची धुरा नव्याने सोपवण्यात आली. शिवाय स्वराज्यात आता जुने जाणते व तरुण कर्तबगार मंडळी खांद्याला खांदा लावून काम करून स्वराज्याचा चौकूर उधळणारा रथ हाकणार होते. सर्वांना सोबत घेऊनच राज्य चालवण्याचा मनसुबा छत्रपती शंभूराजांनी दरबारात व्यक्त केला होता. जाणत्यांचा पूर्वानुभव, पुण्याई व तरुणाची बहादुरी याचा अनोखा संगम भावी वाटचालीस शंभूराजे घालत होते. त्याच दिवशी दुपारी कट कारस्थान करणाऱ्या अष्टप्रधानांना राजांसमोर पेश केले गेले. अपराध केलेला असतानाही कारभारांच्या चेहऱ्यावर अजिबात अपराधीपणाचा भाव नव्हता. उलट शंभूराजांनी त्यांना कैद करून त्यांनीच अपराध केल्याचे उर्मट विधान अण्णाजी दत्तो करीत होते. कारभाऱ्यांची पूर्व पुण्याई व त्यांनी स्वराज्याच्या बांधणीसाठी घेतलेली मेहनत लक्षात घेऊन राजा त्यांना माफ करणारच होते, पण नाईलाजास्तव अपराध्यांच्या अरेरावीने त्यांना शिक्षा देणे भाग पडले होते. मोरोपंतांच्या वार्धक्यामुळे त्यांना फक्त कच्च्या कैदखान्यात ठेवले, तर कटाचे मुख्य सूत्रधार अण्णाजी दत्तो यांना अंधार कोठडीची शिक्षा फरमावण्यात आली. त्याच रात्री राजाने ताबडतोब बैठक घेतली. त्यात सेनापती हंबीरराव, मोळजी घोरपडे, कृष्णाजी कंक, प्रल्हाद मिराजी हे उपस्थित होते. स्वराज्यावर पुढे औरंगजेबाचे होणारे आक्रमण या विषयावरही शंभूराजांनी सर्वांशी सखोल चर्चा करून त्या दिशेने ताबडतोब पाऊल उचलले. युद्धाच्या दृष्टीने कित्येक किल्ल्यावर पुरेसा दारुगोळा, अन्नधान्य व रसद असणे अत्यंत महत्वाचे होते आणि म्हणूनच राज्याभिषेका अगोदरपासूनच छत्रपती संभाजीराजांनी जाणत्या राजाचे कर्तव्य पार पाडायला सुरुवात केली होती. जाणत्या राजाच्या पुत्राला शोभेल अशीच कार्यपद्धती राजाने अंमलात आणण्यास सुरुवात केली होती. आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे याच इतिहासाची पुनरावृत्ती होती ती. आधी कल्याण स्वराज्याचे, आधी सुरक्षा स्वराज्याचे, मग राज्याभिषेक शंभूरायाचा. राजाने सहकार्यांना 3 अति महत्वाच्या सूचना दिल्या. पहिली, गडावरचा दारुगोळा पेटणार नाही. दुसरी सूचना, गडावरचे पाणी आटणार नाही. आणि तिसरे महत्वाचे, धान्य बारुदाचे कोठेही कमतरता राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच कित्येक किल्ल्याचे गडकरी, सबनीस, कारखानीस, नाईक कोण कोण आहेत त्या सर्वांची यादी बनवण्याचा आदेश दिला, जेणेकरून स्वराज्यद्रोही व स्वराज्यनिष्ठ लोकांची ओळख करून घेता येईल. कारण गडदुर्ग हे एकनिष्ठ लोकांच्या, मातीची इमान असणाऱ्या लोकांच्या ताब्यात सुरक्षित असतात. निर्जीव दगड आणि बुरुजही आपले काम प्रामाणिकपणे करतात, पण माणसे बेमान निघाली तर अपाय घडतो. याबाबत राजे खूप सावध होते आणि म्हणूनच पुढे 8 वर्षात स्वराज्याचा एकही किल्ला शत्रूच्या ताब्यात जाऊ शकला नाही. औरंगजेबाच्या भावी आक्रमणास तोंड देण्याची व्यवस्था करूनच छत्रपती संभाजीराजांनी रायगडाकडे जाण्याचे ठरवले.
तोपर्यंत इकडे रायगडावर जनतेने आपली कामगिरी पार पाडली होती. शंभू राजांचा विरोध करणारे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वराज्य बुडवायला निघालेल्या कारभाऱ्या मंडळींचे वाडे रयतेने जाळले, लुटले, कटकऱ्यांना ताब्यात घेतले व राजाने लवकरात लवकर रायगडाकडे प्रस्थान करावे असे निरोप धाडले. रयतेचा किती प्रचंड विश्वास संपादन केला होता छत्रपती संभाजीराजांनी हे यावरून सर्वांच्या लक्षात येते. पराक्रमी पुरुषाची महाराष्ट्रातील जनता कदापि उपेक्षा करीत नव्हते. त्यांना त्यांचे पारख होते हे नक्कीच. पण ही सर्व जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाची शिलेदार होती आणि म्हणूनच त्यांना छत्रपती संभाजीराजेस दुसरे छत्रपती म्हणून पसंत होते. आणि मग 2 महिन्यानंतर छत्रपती संभाजीराजांनी आपला मोहरा रायगडाकडे वळवला. सर्व बांधाबांध व्यवस्थित झाल्याची खात्री झाल्यावरच राजा निवडण्याची भूमिका रयतेने लोकशाही पद्धतीने पार पाडल्यानंतर लोकांचा संपूर्ण पाठिंबा घेऊनच छत्रपती संभाजीराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर राज्याभिषेकासाठी 2 महिने थांबला नसता.